Hello everyone, welcome to our new session of KCC tutorials. मुलांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या इतिहास या पुस्तकातील 9वा पाठ ऐतिहासिक ठेव्यांचे जतन हा शिकणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात आपला पाठ ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. ऐतिहासिक ठेवा म्हणजेच इतिहासाची जी साधने आहेत. ऐतिहासिक ठेवा जो आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिला आहे, मग त्यामध्ये वारसास्थळं असतील, अनेक वस्तू असतील, वास्तू असतील, शिल्प असतील, या ठेव्यांचं जतन कसं केलं पाहिजे, त्यासाठी काय शिक्षण घेतलं पाहिजे, काय आपण केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी या पाठात आपण अभ्यासणार आहोत. इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन, काही नावाजलेली संग्रहालये आपण या पाठात अभ्यासणार आहोत, त्यांचा इतिहास थोडासा आपण अभ्यासणार आहोत. ग्रंथालय आणि अभिलेखागार हे सुद्धा बघणार आहोत आणि कोश वाङ्मय काय आहे हे सुद्धा आपण या पाठात बघणार आहोत. अनेक इतिहासकारांनी केलेल्या अथक परिश्रमांचे फलित म्हणजे आज आपल्याला उपलब्ध असलेली इतिहासाची साधने. इतिहासकारांनी इतिहास लिहून ठेवलेला आहे. त्यांनी ते जे इतिहासाचे जाणकार आहेत त्यांनी तो इतिहास लिखित स्वरूपात आपल्याला उपलब्ध करून दिला आहे आणि म्हणूनच तो इतिहास आज आपण शिकू शकतो. ही सर्व इतिहासाची साधने आज आपल्याला उपलब्ध आहेत आणि त्या साधनांच्या आधारेच लिहिलेले हे जे ग्रंथ आहेत ते सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. अत्यंत मोलाच्या अशा या ऐतिहासिक ठेव्यांचे संवर्धन आणि जतन करण्याचे आणि त्यातील निवडक दस्तऐवज, ग्रंथ, पुरावस्तू प्रदर्शित करण्याचे काम हे संग्रहालय आणि त्यांच्याशी निगडीत असलेली अभिलेखागारे आणि ग्रंथालये करत असतात. या सगळ्यांचं कामच ते आहे की ऐतिहासिक ठेव्याचं जतन करणं, इतिहासाची जी साधने आहेत त्यांचं जतन करणं. संग्रहालये, अभिलेखागार आणि हे जे गोष्टी असतात, ग्रंथालये असतात, यांचं कामच हे आहे की वेगवेगळे जे इतिहासाची साधने आहेत त्यांचं जतन करणं. परंतु यासोबत आपलंसुद्धा हे कर्तव्य आहे की आपण सुद्धा ऐतिहासिक वास्तूंचं, इतिहासाच्या साधनांचं जतन केलं पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे, थोडासा हातभार आपणही लावला पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. लोकांपर्यंत त्यांच्या कामाची शास्त्रशुद्ध माहिती पोहोचावी म्हणून त्यांच्यातर्फे संशोधन, नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध केली जातात की लोकांना याचं महत्त्व कळावं, ऐतिहासिक ठेव्यांचं जतन करणं का महत्त्वाचं आहे हे कळावं आणि इतिहास समजावा यासाठी वेगवेगळी प्रकाशने प्रसिद्ध केली जातात. जे दस्तऐवज, पुरावस्तू इत्यादी प्रदर्शित केले जात नाहीत परंतु ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असतात, ते संग्रहालय आणि अभिलेखागारांमध्ये जतन केले जातात. वेगवेगळ्या संग्रहालयांमधून या सगळ्या गोष्टींचं जतन होतं. संशोधकांना ते दस्तऐवज आणि पुरावस्तू आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिले जातात. अनेक इतिहासाचे संशोधक आजही कार्यरत असतात. मग त्यांना जर या वस्तू लागत असतील, इतिहासाचे जुने दस्तऐवज लागत असतील संशोधनासाठी, तर त्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार हे उपलब्ध करून दिले जातात. कुठून उपलब्ध करून दिले जातात, तर जिथे हे साठवतात म्हणजे ग्रंथालय असतील, संग्रहालय असतील, अभिलेखागार असतील, तिथून मग या संशोधकांना या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात. ग्रंथालये ग्रंथांचे जतन आणि व्यवस्थापन करतात. या सगळ्यांचं जतन आणि संवर्धन आपण केलं पाहिजे. वेगवेगळे जे वस्तू आहेत, वास्तू आहेत, मग खूप अशा गोष्टी आहेत ज्या इतिहासाची साधने आपण पाहिली आहेत, त्या जतन केल्या पाहिजेत. ऐतिहासिक नाणी असतील, हत्यारे असतील, वेगवेगळे वास्तू आपण जर विचार केला तर किल्ले, स्मारके, राजवाडे या अशा ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत त्यांची नियमित आपण डागडुजी केली पाहिजे, त्यांचं संवर्धन केलं पाहिजे. त्यानंतर मौखिक साहित्यांचं सुद्धा आपण संवर्धन, जतन केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. पुढे पाठात आपण डिटेल्समध्ये या सगळ्या गोष्टी अभ्यासणार आहोत. इतिहासाची साधने आणि त्यांचं जतन. इतिहासाची साधने मिळवणे, त्यांच्या नोंदी करून त्यांची सूची तयार करणे की कोणती साधने उपलब्ध आहेत. हस्तलिखिते, जुने ग्रंथ, पुरावस्तूंच्या स्वरूपातील भौतिक साधनांची साफसफाई आणि त्या प्रदर्शित करणे, या सगळ्या गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक कराव्या लागतात. त्या कामांसाठी विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. इतिहासाचं संवर्धन आणि जतन करणं म्हणजे हे काही असंच सहज केलं असं होत नाही. त्यासाठी विशेष अशा शिक्षणाची आवश्यकता असते. विशेष खास असं प्रशिक्षण त्यासाठी घ्यावं लागतं.
योग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतरच या कृती करता येतात. त्याचं जर जतन करायचं असेल तर त्यासाठी एक विशेष प्रक्रिया असते. वेगवेगळ्या प्रक्रियातून हे जतन केलं जातं. मौखिक साधनांचं जतन कसं करायचं आहे, लिखित साधनांचं जतन कसं करायचं आहे, भौतिक साधनांचं जतन कसं करायचं आहे, या सगळ्या गोष्टींसाठी खास प्रशिक्षण असतं. ते प्रशिक्षण घेऊनच या सगळ्या कृती केल्या जातात. त्यांचं जतन आणि संवर्धन केलं जातं. मग कसं आहे हे, कसं करायचं आहे हे, यासाठी कोणतं प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे ते आता आपण पाहूयात. मौखिक साधनांचं सुरुवातीला आपण पाहणार आहोत की कसं जतन केलं जातं. मौखिक साधने म्हणजे काय हे तर आपल्याला माहिती आहे. मौखिक साधने म्हणजे जे साहित्य लिहिलेले नसते, मौखिक परंपरेने ज्याचं जतन केलं जातं, पिढी दर पिढी हे जतन केलं जातं, त्याला मौखिक साधने असे म्हणतात. मग या मौखिक साधनांचं जतन कसं करायचं? लोकपरंपरेतील जे गीते आहेत, कहाण्या आहेत, आणखी खूप मौखिक साधने आहेत, जसं की दंतकथा, आख्यायिका असतील, ओव्या असतील, जात्यावरील गाणी असतील, या सगळ्यांचं संकलन करणं आवश्यक आहे. संकलित साहित्याचे वर्गीकरण केलं गेलं पाहिजे आणि विश्लेषण करायला हवं आहे आणि अन्वयार्थ लावणी, त्याचा अर्थ लावणी, या सगळ्या गोष्टी याच्या जतन आणि संवर्धनामध्ये येतात. तसेच संशोधित मौखिक साहित्य प्रकाशित करणे, जे काही मौखिक साहित्य आहे ते प्रकाशित करणे करून त्याचं जतन आणि संवर्धन आपण करू शकतो. मग हे करण्यासाठी काय उपयुक्त प्रशिक्षण आपल्याला घ्यायला पाहिजे, कोणत्या विषयाचा आपण अभ्यास केला पाहिजे, तर समाजशास्त्र, सामाजिक मानवशास्त्र, मिथके आणि भाषाशास्त्र, ग्रंथालय व्यवस्थापन, इतिहास आणि इतिहास संशोधन पद्धती आणि संशोधनपर लेखन, या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या शास्त्रांचा आपण अभ्यास केला पाहिजे जर आपल्याला मौखिक साधनांचं जतन आणि संवर्धन करायचं असेल तर. त्यानंतर आहेत लिखित साधने. लिखित साधने म्हणजे आपल्याला माहिती, जी लिखित स्वरूपात उपलब्ध असतात त्यांना लिखित साधने असे म्हणतात. मग जे काही लिखित साहित्य आहे त्यांचं संकलन करून, संपादन करून, त्यावर प्रक्रिया करून ते जे लिखित साधने आहेत ते साठवणे किंवा त्यांचं जतन करणे आवश्यक आहे. ताम्रपट, दरबारी दप्तरे, त्यानंतर खाजगी पत्रे आणि दैनंदिनी म्हणजे रोजनिशी, ऐतिहासिक ग्रंथ, हस्तलिखिते, चित्रे, छायाचित्रे, जुने ग्रंथ इत्यादी दस्तऐवजांचं संकलन आणि संपादन करणं आवश्यक आहे. त्यानंतर दस्तऐवजांच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे. रासायनिक प्रक्रिया कशासाठी केल्या जातात, तर हे जे साहित्य आहे ते लिखित स्वरूपाचं आहे, एखाद्या कागदावरती, एखाद्या ताम्रपटावरती हे सगळं लिहिलेलं असतं. मग हे कागद खराब होऊ नयेत किंवा ज्यावरती त्या लिहिलेल्या आहेत, लिखित स्वरूपात जे साहित्य उपलब्ध आहे ते कालांतराने खराब होऊ नये, नष्ट पावू नये, म्हणून त्याच्यावरती रासायनिक प्रक्रिया करणं गरजेचं असतं. दस्तऐवजांचे ऐतिहासिक मूल्य निश्चित केलं जातं आणि मग निवडक दस्तऐवज प्रदर्शित करणे, संपादित साहित्य आणि संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करणे, या सगळ्या क्रियांद्वारे आपण लिखित साधनांचं संवर्धन आणि जतन करू शकतो. यासाठी कोणतं प्रशिक्षण आवश्यक आहे, तर लिखित साधने आहेत, मग त्यातील भाषा आपल्याला वाचता आली पाहिजे, त्यामध्ये काय लिहिलं आहे हे समजलं पाहिजे. त्यासाठी ब्राह्मी, मोडी, पर्शियन यांसारख्या लिपी आणि त्यांच्या विकासाच्या क्रमाचे ज्ञान आपल्याला अवगत असणे आवश्यक आहे. त्यानंतर इतिहासकालीन समाजरचना आणि परंपरा कशी होती, काय होती, त्याचप्रमाणे साहित्य आणि संस्कृती, राजसत्ता, शासनव्यवस्था इत्यादींचे प्राथमिक ज्ञान, म्हणजे थोडक्यात त्या काळील सर्व इतिहास आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्या काळचा इतिहास कसा होता, संस्कृती, सामाजिक परंपरा काय होत्या हे माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर विविध चित्रशैली, शिल्पकला शैली आणि त्यांच्या विकासांचा क्रम याचंसुद्धा ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. आणि त्यानंतर कागदाचे प्रकार, शाई आणि रंग याचे ज्ञान असणं आवश्यक आहे, कारण त्यावरती रासायनिक क्रिया केली जाणार आहे, त्यासाठी याचं ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर कोरीव लेखांसाठी वापरलेला दगड, धातू यांच्या स्वरूपाविषयी माहिती असणं आवश्यक आहे. जर आपल्याला लिखित साधनांचं जतन आणि संवर्धन करायचं आहे तर मग हे जे लिखित साहित्य आहे ते वर्षानुवर्षे टिकावं, ते खराब होऊ नये किंवा ते नष्ट पावू नये, नाश पावू नये, यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात. तो कोणता दगड आहे, कोरीव लेख जर असतील तर तिथे वापरलेला दगड कोणता आहे, धातू कोणता आहे, त्याचं कसं संवर्धन करायला हवं आहे, त्यासाठी त्याच्या स्वरूपाची माहिती असणं आवश्यक आहे. दस्तऐवजांची सफाई आणि संवर्धन यासाठीच्या आवश्यक रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे आणि रसायने यांची माहितीसुद्धा आपल्याला असणं आवश्यक आहे. तसेच संग्रहालयाच्या दालनांमधील प्रदर्शन, व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. संशोधनपर लेखन सुद्धा तिथे महत्त्वाचं आहे.
त्यानंतर आत्ता आपण पाहिलं की लिखित साधनांचं जतन आणि संवर्धन कसं केलं जातं, त्यासाठी उपयुक्त प्रशिक्षण काय घ्यावं लागतं. प्राचीन ग्रंथ जे असतात त्या प्राचीन ग्रंथांना वाळवी किंवा बुरशी लागू नये यापासून त्यांचं संरक्षण केलं गेलं पाहिजे. प्राचीन ग्रंथ हे सुद्धा लिखित स्वरूपाचं साहित्य आहे, लिखित साधन आहे. ओलसरपणा किंवा दमट हवा यामुळे बुरशी लागते, म्हणून त्यांना पाणी लागणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. कीटकनाशकं वगैरे औषधांचा वापर तिथे केला गेला पाहिजे. रासायनिक प्रक्रिया या सगळ्या रासायनिक प्रक्रियेमध्ये या सगळ्या गोष्टी येतात. अशा पद्धतीने आपण लिखित स्वरूपात जे साधन आहेत त्यांचं संवर्धन केलं पाहिजे आणि यासाठी अनुभवी आणि तज्ज्ञ मंडळींचे सल्ले आपण घेतले पाहिजेत ऐतिहासिक साधनांचं जतन करण्यासाठी. त्यानंतर पुढे आपण बघणार आहोत भौतिक साधने. पुरावस्तूंचे संकलन, कालखंड आणि प्रकार यानुसार वर्गीकरण करणे आणि सूची तयार करणे. पुरावस्तूंचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत जेव्हा आपण भौतिक साधनांचं संकलन करत असतो किंवा त्यांचं संवर्धन करत असतो. भौतिक साधने म्हणजे काय, तर वास्तू आणि वस्तूंच्या स्वरूपात जी साधने उपलब्ध आहेत त्यांना भौतिक साधने असे म्हणतात. जसं की किल्ले असतील, राजवाडा असतील, वस्तुसंग्रहालये, प्रार्थनास्थळे, ऐतिहासिक वस्तू ही सगळी भौतिक साधने आहेत. मग यांचं कसं संवर्धन केलं पाहिजे, तर त्यांची सफाई आणि रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते आपण पाहिलं पाहिजे. त्यांचा कालखंड आणि कोणत्या प्रकारची ती आहेत त्यांच्यानुसार त्यांचं वर्गीकरण केलं पाहिजे, त्यांची सूची तयार केली पाहिजे. त्यानंतर निवडक पुरावस्तू किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित केल्या पाहिजेत आणि पुरावस्तूंसंबंधी संशोधनपर लेखन प्रसिद्ध केलं पाहिजे जेणेकरून लोकांना त्याची माहिती होईल. वनस्पती आणि प्राणी यांचे अश्मीभूत अवशेष म्हणजे जीवाश्म यांचे वर्गीकरण करणे तसेच सूची तयार करणे या सगळ्या गोष्टीसुद्धा केल्या पाहिजे. निवडक जीवाश्म आणि त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणे हे सुद्धा जतन आणि संवर्धनामध्येच येतं. त्यांच्या कालखंडानुसार त्याचं वर्गीकरण केलं पाहिजे. पुरातन वस्तूंची डागडुजी केली पाहिजे. पुरावस्तूंवर रासायनिक प्रक्रिया केली पाहिजे. योग्य ती काळजी आपण इथे घेतली पाहिजे. मग हे भौतिक साधनांचं जेव्हा आपण संवर्धन करतो, जतन करतो, त्यासाठी कोणतं प्रशिक्षण घेतलं पाहिजे, तर पुरातत्वीय अभ्यास पद्धती, सिद्धांत आणि प्राचीन संस्कृती यांचा परिचय आपल्याला असणं महत्त्वाचं आहे. तसेच पुरावस्तू बनवण्यासाठी वापरलेल्या दगड, खनिजे, धातू, चिकणमाती यांसारख्या माध्यमांचे प्रादेशिक स्रोत कोणते आहेत, कुठून हे सगळं साहित्य वापरलं आहे, त्यांच्या रसायनशास्त्रीय वैशिष्ट्यांचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. जी काही वस्तू असेल त्यासाठी जो दगड, खनिजे, धातू, चिकणमाती यासारख्या अनेक गोष्टी वापरलेल्या असतात. मग या गोष्टींचा मुख्य स्रोत काय होता, या सगळ्या गोष्टी कुठून घेतल्या आहेत, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, हे सगळंसुद्धा ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुरावस्तूंची सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे आणि रसायनांची माहितीसुद्धा तिथे असणं गरजेचं आहे. तसेच विविध कलाशैली आणि त्यांच्या विकासाचा क्रम याचे सुद्धा ज्ञान आपल्याला असायला हवे. त्यानंतर पुरावस्तू आणि जीवाश्म यांच्या प्रतिकृती बनवण्याचे कौशल्यसुद्धा इथे लागते. पुरावस्तूंची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर जी संवर्धन करण्यासाठी, जी रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी जी उपकरणे आहेत, जे रसायनं वापरणार आहेत त्याचीसुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर संग्रहालयाच्या दालनांमधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान आणि संशोधनपर लेखन या सगळ्या गोष्टीसुद्धा उपयुक्त प्रशिक्षणामध्ये येतात. या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे भौतिक साधनांचं जेव्हा आपण जतन आणि संवर्धन करत असतो. त्यानंतर आता आपण काही नावाजलेली संग्रहालये पाहणार आहोत. संग्रहालय म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तूंचा संग्रह करून ठेवलेला असतो याला संग्रहालय असे म्हणतात. एखाद्या विषयाशी संबंधित वस्तूंचा व्यवस्थितपणे संग्रह तिथे केलेला असतो आणि तिथे प्रदर्शनसुद्धा असतं. म्हणजे संग्रह आणि प्रदर्शन करणारी जी संस्था असते तिला संग्रहालय असे म्हणतात. संग्रहालये ही वस्तू, शिल्प वगैरे या सगळ्या गोष्टींची ऐतिहासिक परंपरेने त्या वस्तू तिथे जतन केल्या जातात.
त्या वस्तू कधी निर्माण झाल्या, त्यांचा इतिहास काय आहे, त्याची संस्कृती काय आहे, या सगळ्यांची पार्श्वभूमी तिथे सांगितलेली असते. त्या संग्रहालयांमधून आपल्याला ही सगळी माहिती मिळते. हा सगळा इतिहास जतन करण्यास संग्रहालये आपल्याला मदत करतात. वेगवेगळ्या वस्तूंचा संग्रह तिथे व्यवस्थितपणे केलेला असतो. अशा ज्या वास्तू आहेत त्यांना संग्रहालय म्हणतात. मग ही कोणकोणती संग्रहालये आहेत, काही नावाजलेली संग्रहालये इथं आपण आता अभ्यासणार आहोत. तसेच भारतातील संग्रहालये सुद्धा आपण इथे पाहणार आहोत. मध्ययुगात युरोपमधील राजघराण्यातील व्यक्ती आणि श्रीमंत लोकांनी संग्रहित केलेल्या कलावस्तूंच्या व्यवस्थापनाच्या गरजेतून संग्रहालयाची कल्पना उदयाला आली. लूव्र संग्रहालय फ्रान्स याविषयी आता आपण माहिती घेणार आहोत. संग्रहालयांची कल्पना उदयास का आली, तर श्रीमंत लोकांनी जे काही संग्रहित केलेलं साहित्य होतं, कलावस्तू ज्या होत्या, मग त्यांचं व्यवस्थापन करण्याची गरज निर्माण होऊ लागली. मोठमोठे जे व्यक्ती होते, राजघराण्यातील व्यक्ती होते, श्रीमंत असे व्यक्ती, त्यांनी संग्रहित केलेलं साहित्य त्याचं व्यवस्थापन करण्याची गरज निर्माण झाली आणि त्यातूनच मग संग्रहालयाची कल्पना उदयास आली. त्यातून अनेक संग्रहालये बनली. नंतर त्यांचं बांधकाम झालं आणि तिथे वेगवेगळ्या वस्तू, वास्तू, लिखित स्वरूपातील साहित्य यांचं संवर्धन आणि जतन केलं जातं. सुप्रसिद्ध संग्रहालय आता आपण पाहणार आहोत. त्यातील पहिलं आहे लूव्र संग्रहालय, फ्रान्स. पॅरिस शहरातील लूव्र संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकात झाली. हे संग्रहालय पॅरिस या शहरामध्ये आहे, फ्रान्समध्ये. फ्रेंच राजघराण्यातील व्यक्तींनी जमा केलेल्या कलावस्तूंचे संग्रह लूव्र संग्रहालयात प्रथम प्रदर्शित केले गेले. त्यामध्ये लिओनार्डो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या मोनालिसा या बहुचर्चित चित्राचा समावेश आहे. अत्यंत प्रसिद्ध असं हे मोनालिसाचं चित्र आहे, जे लिओनार्डो द विंची या चित्रकाराने रेखाटलेलं आहे. लूव्र हे जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या संग्रहालयांपैकी एक आहे. पॅरिसमध्ये सीने नदीच्या किनाऱ्यावरती हे असलेलं संग्रहालय आहे. पॅरिसचं मुख्य आकर्षण म्हणजे हे संग्रहालय. ऐतिहासिक आणि जगप्रसिद्ध असं हे संग्रहालय आहे पॅरिसमधील. लिओनार्डो द विंची फ्रान्सचा 16व्या शतकात होऊन गेलेला राजा पहिला फ्रान्सिस याच्या पदरी होता. नेपोलियन बोनापार्टने आपल्या स्वाऱ्यांच्या दरम्यान मायदेशी आणलेल्या कलावस्तूंमुळे लूव्र संग्रहातील संग्रह खूपच वाढला. नेपोलियन बोनापार्ट जेव्हा त्यांनी जे वेगवेगळ्या स्वाऱ्या केल्या पूर्ण जगामध्ये, तिथून जेव्हा तो मायदेशी परतत असे तेव्हा तो वेगवेगळ्या कलावस्तू घेऊन परतत असे आणि या सगळ्या कलावस्तूंचा संग्रह या लूव्र या संग्रहालयामध्ये केलेला आहे. सध्या या संग्रहालयात अश्मयुगीन ते आधुनिक काळातील 3,80,000वरून अधिक कलावस्तू आहेत. इतक्या सगळ्या वस्तूंचा संग्रह तिथे आहे पॅरिसमधील लूव्र या संग्रहालयामध्ये. त्यानंतर पुढचं संग्रहालय आहे ब्रिटिश संग्रहालय, इंग्लंड या देशामधील लंडन शहरात असलेल्या ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकामध्ये झाली. सर हॅन्स स्लोअन या तात्कालिक निसर्गशास्त्रज्ञाने त्याच्या संग्रहातील सुमारे 71,000 वस्तू इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज याच्याकडे सुपूर्द केल्या. हा जो निसर्गशास्त्रज्ञ होता सर हॅन्स स्लोअन, या निसर्गशास्त्रज्ञाने काय केलं तर त्याच्याजवळ असलेल्या त्याने संग्रहित केलेल्या 71,000 वस्तू इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज याच्याकडे सुपूर्द केल्या आणि मग या सगळ्या वस्तूंचा संग्रह या ब्रिटिश संग्रहालयामध्ये केलेला आपल्याला आढळतो. त्यामध्ये अनेक ग्रंथ, चित्रे, वनस्पतींचे नमुने इत्यादींचा समावेश होता. वेगवेगळे ग्रंथ आणि चित्रे, वनस्पतींचे नमुने त्यात आहेत. पुढे इंग्रजांनी त्यांच्या अंमलाखालील विविध वसाहतींमधून मायदेशी आणलेल्या कलावस्तू, प्राचीन अवशेष यांमुळे ब्रिटिश संग्रहालयातील वस्तूंची संख्या वाढत गेली. जेव्हा जेव्हा बाहेरून देशामधून मायदेशी लोक परततात तेव्हा तेथील कलावस्तू घेऊन परतत असतात आणि मग त्यामुळे वेगवेगळे ग्रंथ, चित्रे, वेगवेगळ्या कलावस्तू यांचं या सगळ्या गोष्टींचा संग्रह तिथे होतो. आज मितीला या संग्रहालयात सुमारे 80 लाख इतक्या वस्तू संग्रहित आहेत. भारतातील अनेक पुरावस्तूंचा समावेश सुद्धा या ब्रिटिश संग्रहालयामध्ये आहे, जे इंग्लंडमध्ये आहे. त्यानंतर इथे दिसतं आपल्याला ब्रिटिश संग्रहालय इंग्लंडचं. त्यानंतर नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, जे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये आहे. याचा इतिहास काय आहे? अमेरिकेतील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली असलेले नैसर्गिक इतिहासाचे हे संग्रहालय सन 1846मध्ये सुरू झालं, जे युनायटेड स्टेट्समध्ये आहे. इथे वनस्पती, प्राणी यांचे अवशेष आणि जीवाश्म खनिजे, दगड,
मानव प्रजातींचे अश्मीभूत अवशेष आणि पुरावस्तू यांचे 12 कोटीहून अधिक नमुने संग्रहित केले आहेत. हे जे संग्रहालय आहे त्यामध्ये नैसर्गिक वस्तूंचं जास्तीत जास्त संवर्धन केलेलं आपल्याला दिसून येतं, ज्यामध्ये जीवाश्म खनिजे असतील, दगड, मानव प्रजातींचे जे अश्मीभूत अवशेष आहेत, या सगळ्या गोष्टींचं संवर्धन आणि जतन इथे केलेलं आपल्याला आढळतं. हे जे संग्रहालय आहे नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, अमेरिकेतील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली हे संग्रहालय 1846मध्ये सुरू झालं. अशा पद्धतीने ही जी 3 संग्रहालये आहेत ती अत्यंत महत्त्वाची आहेत आणि खूप प्रसिद्ध आणि नावाजलेली ही संग्रहालय आहे. लुव्र संग्रहालय आपण पाहिलं, जे ऐतिहासिक आणि जगप्रसिद्ध आहे. पॅरिसमधील हे संग्रहालय, पॅरिस फ्रान्स या देशातील. त्यानंतर ब्रिटिश संग्रहालय जे इंग्लंडमध्ये आहे आणि नॅचरल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री जे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशामध्ये आहे. अशा पद्धतीने हा व्हिडिओ इथंपर्यंत आपण शिकणार आहोत. या व्हिडिओमध्ये इथंपर्यंतचा भाग आपण पाहणार आहोत. उर्वरित भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये शिकणार आहोत, ज्यामध्ये भारतीय संग्रहालयांचा अभ्यास आपण करणार आहोत. तसेच ग्रंथालय, अभिलेखागार, वेगवेगळे कोशवाङ्मय या सगळ्या गोष्टी आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. And thank you for watching our videos and goodbye.